विद्यार्थी मित्रांनो, आपण 12वीचा फिजिक्स विषयाचा दुसरा टॉपिक मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स बघतो आहे. त्याच्यामध्ये आपण याच्या अगोदर 2 व्हिडिओज बघितलेत. दुसरा जो तास झाला आपला, त्या तासाला आपण बघितलं की फ्लुइड्स ॲट रेस्ट, म्हणजे जे फ्लुइड्स रेस्ट पोझिशनला असतात त्या फ्लुइडच्या आपण प्रॉपर्टीज बघत होतो. त्याच्यामध्ये आपण फ्लुइड्स ॲट रेस्टमध्ये आपण कालच्या व्हिडिओमध्ये असं बघितलं की फ्लुइड्स हे रेस्टला असताना त्याचं असणारं प्रेशर मेजरमेंट, त्याच्यामध्ये आपण बॅरोमीटर, मॅनोमीटर हे बघितले आणि प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम हे पण पॉईंट बघितलं आणि त्याचे काही ॲप्लिकेशन्स, त्याचे एक्झाम्पल्स बघितले. आजच्या तासाला आपण फ्लुइड्स ॲट रेस्टमध्येच फ्लुइडची अजून एक इंटरेस्टिंग प्रॉपर्टी बघणार आहे, ज्याला सरफेस टेन्शन असं म्हणतात. फ्लुइड्स ॲट रेस्टला असणाऱ्या फ्लुइडच्या अजून एक प्रॉपर्टी आहे, ती आहे सरफेस टेन्शन. फ्लुइड रेस्टला असतं म्हणजे काय, तर पुन्हा एकदा सांगतो की जे फ्लुइड, एक्झाम्पल आपण घेऊया, समजा वॉटर असेल, पाणी आहे. पाणी जर एका ठिकाणी थांबलेलं असेल, स्थिर असेल, तर त्याला आपण फ्लुइड्स ॲट रेस्ट म्हणू शकतो. एक्झाम्पल असेल, विहिरीतील पाणी असेल, एखाद्या भांड्यात भरून ठेवलेलं पाणी असेल, तर त्याला आपण फ्लुइड्स ॲट रेस्ट, ते रेस्टला असणारं फ्लुइड आपण म्हणू शकतो. पण जे वाहणारं पाणी असतं, नदीचं पाणी, त्याच्या प्रॉपर्टी वेगळ्या असतात. आणि आपण सध्या जे बघतोय त्या अशा फ्लुइडच्या जे रेस्ट पोझिशनला, जे स्थिर आहे, जे एका ठिकाणी थांबलेलं आहे, अशा बघतोय. आणि त्याचीच आज जे आपण बघणार आहे ती एक इंटरेस्टिंग प्रॉपर्टी आहे फ्लुइडची, ती म्हणजे सरफेस टेन्शन अशी आहे. तर सरफेस टेन्शन ही खूप इंटरेस्टिंग प्रॉपर्टी आहे. मी तुम्हाला काही एक्झाम्पल सांगणार आहेत लिक्विडच्या बाबतीत, की जे तुम्हाला तुमच्या डे टू डे लाईफमध्ये तुम्ही बघितलेले असतात. आणि ते असं का होतं, तर त्याचं कारण सरफेस टेन्शन असतं. पहिल्यांदा आपण बघूया की सरफेस टेन्शन म्हणजे काय आणि ते काय असतं नेमकं. तर a liquid at rest shows a very interesting property called as surface tension. We have seen that water spider walk on the surface of steady water, greased needle floats on the steady surface of water, raindrops and soap bubbles always take a spherical shape, and another examples are there. All these phenomena are due to the surface tension. Surface tension is simply one of the important property of liquid. आता मी काही एक्झाम्पल सांगतो. आपण हातामध्ये पाणी घेतलं आणि ते असं वरती हवेमध्ये फेकलं, तर पाण्याचे जे ड्रॉप तयार होतात ते स्पेरिकल असतात. असं होत नाही की पाण्याचा जो ड्रॉप आम्ही वरती हवेमध्ये फेकला आहे तो कधी असा चौकोनी किंवा त्रिकोणी असा नसतो, तो स्पेरिकल असतो. पाण्याचा ड्रॉप कधीही बघितला तर तो कसा होतो, स्पेरिकल होतो. त्याचं कारण काय, तर त्याचं मुख्य कारण आहे म्हणजे काय, तर सरफेस टेन्शन. दुसरं, पावसाळ्यामध्ये जर पावसाच्या पाण्यामुळे जे डबके साठलेले असतात त्याच्यावरती एक झुरळसारखा, असा कोष्टीसारखा एक किडा आपण ज्याला म्हणतो, तो पाण्यावरती अंतराळी तरंगत असतो. पाण्यामध्ये त्याचे पायसुद्धा बुडलेले नसतात, पाण्याच्या सरफेसवरून पुढे सरकत सरफेस टेन्शन. किंवा अजून एक एक्झाम्पल, तुम्ही कधी खेळताना वगैरे आपण नदीच्या किंवा साठलेल्या पाण्यावरती जर दगड मारला, समजा तळ्याचं पाणी किंवा काय, तर त्याच्यावरती आपण असा हॉरिझॉन्टल दगड फेकला तर त्याचे बाउन्स होतात, टप्पे खातात. आपण हे तुम्ही लहानपणी खेळताना वगैरे बऱ्याच वेळा करून बघितलेलं असतं. हा दगड पाण्यावरती बाउन्स कसा होत जातो, टप्पे खात का जातो, तर त्याचं मुख्य कारण आहे ते म्हणजे सरफेस टेन्शन. हे सरफेस टेन्शन म्हणजे नेमकं काय आहे मग, तर ते आपल्याला शिकायचं आहे की सरफेस टेन्शन म्हणजे नेमकं काय असतं. आणि हे सरफेस टेन्शन बघण्यासाठी आपण त्यासाठी एक मॉलिक्युलर थेरी बघणार आहे. थोडक्यात एकच सांगतो की सरफेस टेन्शन म्हणजे काय आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, की जे पाणी थांबलेलं आहे, एका ठिकाणी स्टेबल असणारं, रेस्ट पोझिशनला असणारं जे पाणी असतं, त्याचा पाण्याचा जो वरचा सरफेस असतो, पाण्याचा सगळ्यात वरचा सरफेस, त्याच्यावरती एक टेन्शन येतं, एक ताण असतं. ते पाणी असं स्ट्रेच्ड झालेलं असतं, त्याला आतमध्ये ओढलं जातं आणि त्यामुळं त्याच्यावरती जो ताण येतं, जो टेन्शन येतं, त्याला म्हणतात सरफेस टेन्शन. आणि सरफेस टेन्शन हे टी या नोटेशननं दाखवलं जातं. त्याचे इक्वेशन वगैरे आपण पुढं बघणारच आहे. सध्या तुर्तास असं लक्ष ठेवा, सरफेस टेन्शन म्हणजे काय, तर कुठल्याही स्थिर असणाऱ्या, स्टेबल असणाऱ्या, रेस्ट पोझिशनला असणाऱ्या पाण्याच्या सरफेसवरती एक प्रकारचा ताण येतो, एक प्रकारचं टेन्शन येतं,
एक प्रकारचं स्ट्रेच्ड मेम्ब्रेन तयार होतं, त्याच्यावरती ताणलं जातं पाणी. त्या सरफेसला वरती येणारा जो ताण आहे त्याला म्हणायचं सरफेस टेन्शन. आता हे सरफेस टेन्शन आपल्याला समजून घेण्यासाठी आपण एक मॉलिक्युलर थेरी बघणार आहे, ज्याच्यामुळे आपल्याला इझिली समजून येईल की सरफेसवरती कसं टेन्शन येतं. तर बघूया आपण मॉलिक्युलर थेरी काय आहे. तर मॉलिक्युलर थेरी ऑफ सरफेस टेन्शन हे खूप इझी मॉलिक्युलर थेरी विचारले आपल्याला. हे मॉलिक्युलर थेरी समजून घेत असताना सुरुवातीला काही इंटरमॉलिक्युलर फोर्सेस बघायचे. म्हणजे ते काय सांगतो अगोदर, म्हणजे जगातला कुठलाही सबस्टन्स असू दे तर त्या सबस्टन्सच्या कुठल्याही दोन मॉलिक्युलमध्ये एक प्रकारचा फोर्स असतो. म्हणजे एक्झाम्पल सांगतो, म्हणजे आपण जर पाण्याचा एक थेंब घेतला, म्हणजे एक समजा आपण एका पाण्याचा थेंब एका काचेच्या पट्टीवरती टाकला आणि त्या पाण्याच्या थेंबाच्या अगदी बाजूला दुसरा अजून एक पाण्याचा थेंब टाकला. ते जर दोन्ही थेंब जवळजवळ असतील तर त्या दोन थेंबांचा परत मिळून काय होतं तर एक थेंब तयार होतं. त्याचं कारण असं की एक पाण्याचा थेंब दुसऱ्या पाण्याच्या थेंबाला ओढून घेतो. तो जो फोर्स आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, त्याला इंटरमॉलिक्युलर फोर्सेस म्हणतात. मग त्याचे दोन प्रकार आहेत इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. हे नीट समजून घ्या. पहिल्यांदा आपल्याला हे फोर्सेस समजले पाहिजेत. इंटरमॉलिक्युलर फोर्स म्हणजे काय, तर पहिला आज आपल्याला शिकायचं आहे इंटरमॉलिक्युलर फोर्स म्हणजे काय. तर जगातले सगळे मॅटर हे कुठलेही पदार्थ असू दे, कुठलीही वस्तू असू दे, ती छोट्या छोट्या कणांपासून, छोट्या छोट्या मॉलिक्यूलपासून बनलेली असते. आणि त्या मॉलिक्यूलच्या दोन कणांमध्ये असणारा जो फोर्स आहे त्या फोर्सला मॉलिक्युलर फोर्स असं म्हणतात, इंटरमॉलिक्युलर फोर्स. मग आम्ही सिम्पली एका वाक्यात असं म्हणू शकतो, द फोर्स बिटवीन मॉलिक्यूल इज कॉल्ड ॲज इंटरमॉलिक्युलर फोर्स. मॉलिक्यूलमधल्या कुठल्याही पदार्थांच्या दोन मॉलिक्यूलमध्ये असणारा जो फोर्स आहे त्याला आपण काय म्हणू शकतो तर इंटरमॉलिक्युलर फोर्स. आणि मग या फोर्सचे दोन प्रकार पडतात. इंटरमॉलिक्युलर फोर्स जो आहे त्या इंटरमॉलिक्युलर फोर्सचे एकूण दोन प्रकार पडतात. पहिला जो आहे तो कोहेसिव्ह फोर्स आहे आणि दुसरा आहे तो अधेसिव्ह आहे. एक कोहेसिव्ह फोर्स आणि दुसरा अधेसिव्ह फोर्स. आता कोहेसिव्ह फोर्स आणि अधेसिव्ह फोर्स काय असतं ते आपल्याला बघायचं आहे. आता डायग्राममध्ये काय केलं आहे की आपण मोठं भांडं घेतलं आहे आणि त्या भांड्यामध्ये पाणी घेतलं आहे. बघा एक्झाम्पल अतिशय सोपं आहे. काय केलं आहे की एक मोठं काचेचं भांडं आहे आणि त्या भांड्यामध्ये आपण काय घेतलं तर पाणी घेतलं आहे. आता याच्यात पाण्याचे किंवा वॉटरचे जे मॉलिक्युल्स असतात, किती वॉटर मॉलिक्युल्स असतात तर खूप सगळ्या वॉटर मॉलिक्युल्सचं मिळून हे सगळं पाणी आहे. तर याच्यात किती वॉटर मॉलिक्यूल आहेत आम्ही म्हणू शकतो तर थाउजंड्स ऑफ मिलियन्स ऑफ वॉटर मॉलिक्यूल्स आहेत. आणि या वॉटर मॉलिक्यूलमध्ये दोन वॉटर मॉलिक्यूलमध्ये असणारा फोर्स, एक वॉटर मॉलिक्यूल दुसऱ्या वॉटर मॉलिक्यूलला आपल्याकडे ओढून घेत असतो आणि दुसरा त्याला त्याच्याकडे ओढत असतो. म्हणजे प्रत्येक वॉटर मॉलिक्यूल दुसऱ्या वॉटर मॉलिक्यूलला आपल्याकडं स्वतःकडं तो ओढून घ्यायचा प्रयत्न करत असतो, फोर्स ऑफ अट्रॅक्शन ॲप्लाय करत असतो. असा जो फोर्स असतो त्याला म्हणायचं कोहेसिव्ह फोर्स. मी पुन्हा एकदा सांगतो, इंटरमॉलिक्युलर फोर्समध्ये दोन फोर्सेस आहेत. पहिला जो आहे तो कोहेसिव्ह आहे आणि दुसरा आहे तो अधेसिव्ह आहे. मग कोहेसिव्ह फोर्स म्हणजे काय तर कुठल्याही सबस्टन्सच्या सेम मॉलिक्यूलमध्ये किंवा एकाच सबस्टन्सच्या दोन मॉलिक्यूलमध्ये असणारा जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं त्याला म्हणायचं कोहेसिव्ह फोर्स. त्याला फोर्स ऑफ कोहेशन असं म्हणतात. म्हणजे एक्झाम्पल बघा, जर पाणी घेतलं तर पाण्याच्याच दोन मॉलिक्यूलमध्ये असणारं फोर्स ऑफ अट्रॅक्शन त्याला म्हणायचं कोहेसिव्ह फोर्स. म्हणजे पाणी आणि पाणी दोन्ही सेम सबस्टन्स झाले आणि त्या सबस्टन्सच्या मॉलिक्यूलमध्ये असणारं फोर्स ऑफ अट्रॅक्शन त्याला म्हणायचं कोहेसिव्ह फोर्स. याची एक डेफिनेशन आपण कशी सांगू शकतो, सिम्पली आहे, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द मॉलिक्यूल्स ऑफ द सेम सबस्टन्स. इथं महत्त्वाचा शब्द आहे सेम सबस्टन्स. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द मॉलिक्यूल्स ऑफ द सेम सबस्टन्स इज कॉल्ड ॲज कोहेसिव्ह फोर्स. याला फोर्स ऑफ कोहेशन असं पण म्हणतात. लक्षात घ्या पुन्हा एकदा, कोहेसिव्ह फोर्स म्हणजे काय तर फोर्स ऑफ कोहेशन. त्याला कोहेसिव्ह फोर्स आपण असं म्हणूया. सगळीकडे आपण आता कुठला शब्द वापरायचा तर कोहेसिव्ह फोर्स. दोन मॉलिक्यूल एकाच सबस्टन्सचे असणारे त्याच्यामध्ये असणाऱ्या मॉलिक्यूलमध्ये जो फोर्स आहे तर त्याला म्हणायचं कोहेसिव्ह फोर्स. म्हणजे एक्झाम्पल काय की जर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आपण दोन वॉटरच्या मॉलिक्यूलमधलं बघितलं तर त्याच्यामध्ये असणारा जो फोर्स आहे त्याला आम्ही म्हणणार कोहेसिव्ह फोर्स. मग दुसरा जो प्रकार आहे तो आहे अधेसिव्ह फोर्स. मग अधेसिव्ह फोर्स काय आहे तर ह्याच्याबरोबर विरुद्ध. कोहेसिव्ह फोर्समध्ये एकाच सबस्टन्सचे दोन मॉलिक्यूल असतात आणि अधेसिव्ह फोर्समध्ये वेगवेगळ्या सबस्टन्सचे मॉलिक्यूल. मग आम्ही काय म्हणू शकतो, इथं आम्ही कोहेसिव्ह फोर्समध्ये म्हटलं की एकाच सबस्टन्सचे दोन मॉलिक्यूल,
इथं आम्ही म्हणणार आहे दोन वेगवेगळ्या सबस्टन्सचे दोन मॉलिक्यूल ज्याच्यामध्ये असणारं फोर्स ऑफ अट्रॅक्शन जे आहे त्याला म्हणायचं फोर्स ऑफ अधेसिव्ह किंवा अधेसिव्ह फोर्स. मग याची आम्ही डेफिनेशन कशी सांगू शकतो बघा, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द मॉलिक्युल्स ऑफ डिफरंट सबस्टन्स. इथं आम्ही म्हणलेलं सेम सबस्टन्स, इथं फक्त एवढाच बदल करणार आहे आम्ही, डिफरंट सबस्टन्स. बाकी डेफिनेशन सेम आहे. बघा, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द मॉलिक्युल्स, इथे तसंच लिहिलं आहे द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द मॉलिक्युल्स. फक्त काय बदल आहे इथं, ऑफ द सेम सबस्टन्स, आणि इथं मात्र सबस्टन्स कसला असणार आहेत, डिफरंट, वेगवेगळे असणार आहेत. म्हणून डेफिनेशन असे होते, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द मॉलिक्युल्स ऑफ द डिफरंट सबस्टन्सेस इज कॉल्ड ॲज अधेसिव्ह फोर्स. आता ह्याचे एक्झाम्पल सांगतो म्हणजे लक्षात येईल. समजा आपण एक काचेची पट्टी घेतली, काचेच्या पट्टीला आपण पाण्यात बुडवलं आणि बाहेर काढलं तर पाणी काचेच्या पट्टीला चिकटतं. म्हणजे काचेची पट्टी म्हणजे काच म्हणजे ग्लास हे एक मटेरियल झालं आणि वॉटर हे एक मटेरियल झालं. हे दोन वेगवेगळे मटेरियल झाले. वॉटर आणि ग्लास या दोन मॉलिक्युलमध्ये असणारं जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, सेम सबस्टन्समध्ये असणारा फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे कोहेसिव्ह फोर्स, आणि दोन वेगवेगळ्या सबस्टन्स म्हणजे डिफरंट सबस्टन्समध्ये असणारा जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्याला म्हणायचं काय, म्हणायचं तर अधेसिव्ह फोर्स. याला म्हणायचं हे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आहेत, हे फोर्स ऑफ कोहेसिव्ह फोर्स आणि अधेसिव्ह फोर्स. हे दोन वेगवेगळे सबस्टन्समध्ये असणारा फोर्स अधेसिव्ह फोर्स, सेम सबस्टन्समध्ये असणारा फोर्स कोहेसिव्ह फोर्स. आता मॉलिक्युलर थेअरी ऑफ सरफेस टेन्शन समजून घेत असताना आम्हाला हे दोन्ही फोर्सेस विचारात घ्यायचे असतात, कोहेसिव्ह फोर्स आणि अधेसिव्ह फोर्स. आता रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स आणि स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स सांगणार आहे. त्यापूर्वी आपण डायग्रॅम बघूया. डायग्रॅममध्ये बघितल्यावर तुम्हाला ते इझिली लक्षात येईल. डायग्रॅममध्ये बघा, आपण मगाशी सांगितल्याप्रमाणेची डायग्रॅम आहे. इथं काय केलं आहे, एक काचेचं भांडं घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये काय करतो आहे आपण तर पाणी घेतलं आहे. आता याच्यात आपण पाण्यातले 3 मॉलिक्यूल विचारात घेणार आहे. हा जो आहे सेंटरला बरोबर हा ए मॉलिक्यूल आहे, हा आहे बी मॉलिक्यूल आणि हा आहे सी मॉलिक्यूल. एकूण 3 मॉलिक्यूल विचारात घेतो आहे. खूप सगळे मॉलिक्यूल्स आहेत, मिलियन्स ऑफ मॉलिक्यूल आहेत, त्यातले काही मॉलिक्यूल आपण विचारात घेतो आहे. हा ए जो मॉलिक्यूल आहे या मॉलिक्यूलपासून आता हा मॉलिक्यूल समजा हा जिथं हा पॉइंटर आहे तो आहे तिथं हा मॉलिक्यूल आहे बरोबर सेंटरला, सर्कलच्या सेंटरला हा मॉलिक्यूल आहे. कुठला मॉलिक्यूल, ज्याला नाव दिलं आम्ही ए. हा ए मॉलिक्यूल त्याच्या बाजूच्या किती लांबपर्यंतच्या मॉलिक्यूलला फोर्स ऑफ अट्रॅक्शन इफेक्टिव्ह करतो किंवा ॲप्लाय करतो त्याला त्याची रेंज म्हणायचं. म्हणजे समजा मी मगाशी जे एक्झाम्पल सांगितलं की आपण एखादी काचेची पट्टी घेतली आणि त्या काचेच्या पट्टीवरती आपण जर पाण्याचे थेंब टाकले आणि ते दोन थेंब टाकले काचेच्या पट्टीवरती आणि दोन्ही थेंब जर जवळजवळ असतील तर त्या 2 थेंबांचा एक थेंब तयार होतो. ते तर तो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो किती लांबपर्यंत ॲप्लाय होतो त्याच्यावरती त्याची रेंज ठरलेली असते. म्हणजे मी एक एक्झाम्पल सांगतो बघा तुम्हाला. आता मी इथं एक छोटी डायग्रॅम तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो. समजा एक काचेची पट्टी आहे. या काचेच्या पट्टीवरती आपण इथं एक पाण्याचा थेंब टाकला आणि त्याच्या बाजूलाच आम्ही अजून एक पाण्याचा थेंब टाकला. तर काय होतं की हा पाण्याचा थेंब ह्या पाण्याच्या थेंबाला ओढून घेतो. म्हणजे इथला एक पाण्याचा थेंब दुसऱ्या पाण्याच्या थेंबाला ओढून घेतो आणि त्या 2 थेंबांचा मिळून काय होतो, एक थेंब होतो. तेच जर आम्ही असं केलं की पाण्याचा जो आम्ही ड्रॉप टाकणार आहे तो ड्रॉप जर लांब लांब टाकला, म्हणजे समजा एक इथं टाकला आणि एक एवढा लांब टाकला, तर हा इकडचा पाण्याचा जो थेंब आहे तो इकडच्या मॉलिक्यूलला ओढून घेऊ शकत नाही, कारण हे खूप लांब आहेत, याचं अंतर जास्त आहे. म्हणजे असं काहीतरी आहे की किती लांबपर्यंत तो ओढून घेतो. समजा असं असेल की इथलं पाण्याचे थेंब समजा एवढ्या लांबपर्यंतच्याच मॉलिक्यूलला ओढून घेत असतील, याच्यापेक्षा जर लांब असेल इकडं कुठं तर ते ओढून घेऊ शकत नसतील. तर त्याची एक रेंज ठरलेली आहे की एखादा मॉलिक्यूल त्याच्या बाजूच्या किती लांबपर्यंतच्या मॉलिक्यूलला फोर्स ऑफ अट्रॅक्शन ॲप्लाय करू शकतो किंवा फोर्स ऑफ अट्रॅक्शन किती लांबपर्यंत इफेक्टिव्ह असते, ती जे अंतर आहे किती लांबपर्यंतचं डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सला म्हणायचं मॉलिक्युलर रेंज. त्याला काय म्हणायचं, रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स असं म्हणायचं. मॉलिक्युलर रेंज किंवा रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स असं म्हणतात. तर बघा आता तुमच्या लक्षात आलं असेल की काय, आता इथं जे आपण वॉटर मॉलिक्यूल बघतोय, समजा इथं हा वॉटर मॉलिक्यूल आपण बघितला. या वॉटर मॉलिक्यूलला आता मी जिथं पॉईंटर आहे तो त्या ठिकाणी समजा वॉटर मॉलिक्यूल आहे, तो समजा जिथंपर्यंत ॲरो आहे तिथंपर्यंतच्या तेवढ्या लांबपर्यंतच्या वॉटर मॉलिक्यूलला फोर्स ऑफ अट्रॅक्शन ॲप्लाय करतो. तर तो कुठल्या बाजूला ॲप्लाय करेल तर सगळ्या बाजूला ॲप्लाय करेल. मग एक असा स्पियर तयार होईल
मॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन ॲप्लाय करतो, कोहेसिव्ह फोर्स ॲप्लाय करतो. मग जिथंपर्यंतचा तो फोर्स ऑफ अट्रॅक्शन ॲप्लाय करतो आहे त्यापर्यंतच्या तेवढ्या लांबपर्यंतच्या मॉलिक्युलचा एक स्पियर तयार होईल. एक विचारात घेतला तर इमॅजिनरी स्पियर तयार होईल. तो जो स्पियर आहे त्याला म्हणायचं स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. त्याला काय म्हणायचं? स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. म्हणजे काय लक्षात आलं का? आता दोन गोष्टी, ते दोन डेफिनेशन आपण बघितल्या. कुठलाही वॉटर मॉलिक्यूल असेल तर तो वॉटर मॉलिक्यूल त्याच्या बाजूच्या किती लांबपर्यंतच्या वॉटर मॉलिक्यूलला फोर्स ॲप्लाय करतो, फोर्स ऑफ अट्रॅक्शन ॲप्लाय करतो, त्याला त्याची रेंज म्हणायचं. त्याला म्हणायचं रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स. मग रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स म्हणजे काय सांगता येईल? द मॅक्झिमम डिस्टन्स फ्रॉम द मॉलिक्यूल अप टू विच द मॉलिक्युलर फोर्स इज इफेक्टिव्ह. म्हणजे असं मॅक्झिमम डिस्टन्स ज्या डिस्टन्सपर्यंत तो सेंटरचा मॉलिक्यूल त्या मॉलिक्यूलला काय अप्लाय करू शकतो? फोर्स ऑफ अट्रॅक्शन अप्लाय करू शकतो. आणि त्या डिस्टन्सला, त्या रेंजला म्हणायचं मॉलिक्युलर रेंज. आणि त्या रेंजमधल्या सगळ्या मॉलिक्यूलचा मिळून जो स्पियर तयार होतो सेंटरच्या मॉलिक्यूलच्या बाजूला, जो स्पियर तयार होतो त्या स्पियरला स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स म्हणायचं. हा इमॅजिनरी स्पियर असतो. म्हणजे बघा, ॲन इमॅजिनरी स्पियर विथ ए मॉलिक्यूल ॲट सेंटर अँड रेडियस इज इक्वल टू मॉलिक्युलर रेंज. आता हे कसं होतं बघा, हा सेंटरचा मॉलिक्यूल ए जो आहे त्या ए या सेंटरच्या मॉलिक्यूलपासून ए हा मॉलिक्यूल समजा इथंपर्यंत लांबच्या ह्या जी सर्कलची लाईन दिसते इथंपर्यंत लांबच्या सगळ्या मॉलिक्यूलला काय अप्लाय करतो? फोर्स ऑफ अट्रॅक्शन अप्लाय करतो. आणि त्या रेंजमध्ये येणारे सगळे मॉलिक्यूल्स तो ए हा मॉलिक्यूल ओढून घेत असतो, फोर्स ऑफ अट्रॅक्शन अप्लाय करतो. त्यामुळं त्याच्या ज्या रेंजमध्ये असणारे सगळे मॉलिक्यूल्स जो आहेत त्याचा एक इमॅजिनरी स्पियर तयार होतो. मॉलिक्युलर रेंज ही त्या स्पियरची रेडियस म्हणून ॲक्ट होत असते. तर लक्षात आले असेल मॉलिक्युलर रेंज आणि स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. पुन्हा एकदा बघा, मॉलिक्युलर रेंज म्हणजे एका वाक्यात काय सांगता येईल की एखादा वॉटरचा मॉलिक्यूल किंवा एखादा मॉलिक्यूल त्याच्या बाजूच्या किती लांबपर्यंतच्या, जास्तीत जास्त किती लांबपर्यंतच्या मॉलिक्यूलला फोर्स ऑफ अट्रॅक्शन ॲप्लाय करतो किंवा फोर्स ऑफ अट्रॅक्शन किती लांबपर्यंत, मॅक्झिमम किती लांबपर्यंत इफेक्टिव्ह असतं त्याला म्हणायचं रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स. आणि अशा त्याच्या रेंजमधल्या सगळ्या मॉलिक्यूलचा मिळून जो एक इमॅजिनरी स्पियर तयार होईल जिथंपर्यंत तो सेंटरचा मॉलिक्यूल फोर्स ऑफ अट्रॅक्शन अप्लाय करतो, अशा इमॅजिनरी स्पियरला म्हणायचं स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. या दोन आपण काय काय शिकलो बघा. कोहेसिव्ह फोर्स बघितला. कोहेसिव्ह फोर्समध्ये आम्ही शिकलो की कोहेसिव्ह फोर्स हा असा फोर्स आहे जो एकाच मटेरियलच्या दोन मॉलिक्यूलमध्ये असतो. फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द मॉलिक्युल्स ऑफ सेम सबस्टन्सच्या मॉलिक्यूलमध्ये असणारं फोर्स ऑफ अट्रॅक्शन त्याला आम्ही म्हणतो कोहेसिव्ह फोर्स. आणि त्याच्याबरोबर अपोजिट अधेसिव्ह फोर्स, फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन डिफरंट मॉलिक्यूल, दोन वेगवेगळ्या सबस्टन्सच्या मॉलिक्यूलमध्ये असणारं फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे अधेसिव्ह फोर्स. कोहेसिव्ह फोर्स म्हणजे वॉटर आणि वॉटरमध्ये असणारं. तर अधेसिव्हला आम्ही एक्झाम्पल सांगू शकतो वॉटर आणि ग्लास, पाणी आणि काचेच्या पट्टीत असणारं अधेसिव्ह फोर्स. त्याच्यानंतर आम्ही बघितलं मॉलिक्युलर रेंज. एखादा वॉटरचा मॉलिक्यूल त्याच्या बाजूच्या किती लांबपर्यंतच्या वॉटर मॉलिक्यूलला फोर्स ऑफ अट्रॅक्शन इफेक्ट करतो, अफेक्टिव्ह असतं, त्या ज्या अंतराला, ते जे मॅक्झिमम डिस्टन्स आहे त्याला म्हणायचं रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स किंवा यालाच मॉलिक्युलर रेंज असंही म्हणतात. मग अशा मॉलिक्युलर रेंजमध्ये येणाऱ्या सगळ्या मॉलिक्यूलला सेंटरच्या मॉलिक्यूलपासून जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन अप्लाय होतं त्या सगळ्या मॉलिक्यूलचा रेंजमध्ये येणाऱ्या सगळ्या मॉलिक्यूलचा काय म्हणायचं स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. तर ह्या 4 डेफिनेशन महत्त्वाचे आहेत. काही वेळेला, बऱ्याच वेळेला परीक्षेला फक्त डेफिनेशन ही विचारलं गेलं, डिफाईन कोहेसिव्ह फोर्स, डिफाईन अधेसिव्ह फोर्स किंवा डिफाईन रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स किंवा डिफाईन स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. तर आम्हाला हे सांगता आलं पाहिजे. अतिशय सोपं आहे. कोहेसिव्ह फोर्स म्हणजे सेफ सबस्टन्सच्या मॉलिक्यूलमध्ये असणारं फोर्स. अधेसिव्ह फोर्स दोन वेगवेगळ्या सबस्टन्सच्या मॉलिक्यूलमध्ये असणारा फोर्स. दुसरं मॉलिक्युलर रेंज, सेम सबस्टन्समध्ये मॉलिक्यूल त्याच्या बाजूच्या किती लांबपर्यंतच्या मॉलिक्यूलला फोर्स ऑफ अट्रॅक्शन अप्लाय करतो. द मॅक्झिमम डिस्टन्स फ्रॉम विच मॉलिक्यूल अप टू विच द फोर्स ऑफ मॉलिक्युलर फोर्स इज इफेक्टिव्ह. जिथं जेवढ्या लांबपर्यंत मॉलिक्युलर फोर्स इफेक्टिव्ह आहे त्याला म्हणायचं मॉलिक्युलर रेंज. हे मॉलिक्युलर रेंज हे डिस्टन्स असतं, मॅक्झिमम डिस्टन्स. आणि या मॅक्झिमम डिस्टन्समध्ये येणाऱ्या सगळ्या मॉलिक्यूलचा एक इमॅजिनरी स्पियर तयार होतो. त्या स्पियरला म्हणायचं स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. त्याला म्हणायचं स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. ठीक आहे, आता हे 4 झालं. आता याच्यानंतर सरफेस फिल्म एक आहे.
सरफेस फिल्म म्हणजे मी पहिल्यांदा त्याची डेफिनेशन काय सांगितले बघा. सरफेस लेयर ऑफ ए लिक्विड विथ थिकनेस इक्वल टू द रेंज ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स इज कॉल्ड ॲज सरफेस फिल्म. म्हणजे बघा, आपण डायग्रॅममध्ये तुम्हाला समजून सांगतो. डायग्रॅममध्ये वॉटरचा जो सरफेस आहे त्याच्यावरती जी लाईन तयार होते सरफेस लाईन, त्याला XY म्हटलं आहे. आणि या XYच्या लाईनच्या खाली XY या लाईनवरती असणाऱ्या मॉलिक्युलर रेंज कुठंपर्यंत असू शकते, तर X', Y' या लाईनपर्यंत. बघा, इथं जो C हा मॉलिक्यूल दिसतोय, जो सेंटरचा आहे, हा C या मॉलिक्यूल वरून खाली किती लांबपर्यंत फोर्स ऑफ अट्रॅक्शन अप्लाय करू शकतो, तर ह्या X' थर आहे तो जो आहे त्याला म्हणतात सरफेस फिल्म. सरफेस फिल्म म्हणजे अशी फिल्म असते जी पाण्याच्या सरफेसपासूनचं अंतर खाली कितीपर्यंत खाली, तर मॉलिक्युलर रेंजपर्यंतचं अंतर, तो जो थिकनेस तयार होतो त्याला म्हणायचं सरफेस फिल्म. आता हे काही कन्सेप्ट काय आले तुम्हाला, कोहेसिव्ह फोर्स समजला, अधेसिव्ह फोर्स समजला, त्याच्यावरून आम्ही परत पुढं मॉलिक्युलर रेंज बघितलं. मॉलिक्युलर रेंजनंतर आपण मॉलिक्युलर रेंजलाच रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स असे म्हणतात. आणि नंतर बघितला स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स, आणि त्याच्यानंतर आपण सरफेस फिल्म हा कन्सेप्ट बघितला. पुन्हा एकदा सरफेस फिल्म म्हणजे काय सांगतो, पाण्याचा जो सरफेस असतो त्याच्यावरती जर लाईन ड्रॉ केली डायग्रॅममध्ये बघा, त्या लाईनला आपण इथं XY असं म्हणतो. XY या लाईनपासून XY या लाईनवरती किंवा सरफेसवरती असणारा एखादा मॉलिक्यूल, आता C हा मॉलिक्यूल सरफेसवरती आहे, XY लाईनवरती आहे, तो मॉलिक्यूल पाण्यामध्ये किती खोलपर्यंत, किती लांबपर्यंतच्या मॉलिक्यूलला फोर्स ऑफ अट्रॅक्शन ॲप्लाय करतो, त्या रेंजपर्यंत असणाऱ्या सगळ्या मॉलिक्यूलचा जो थर तयार होतो, जो लेअर तयार होतो, म्हणजे X', Y' या लाईनपर्यंतचे सगळे मॉलिक्यूलला सरफेसवरचे मॉलिक्यूल काय करतील, फोर्स ऑफ अट्रॅक्शन ॲप्लाय करतील. तो जो लेअर तयार होतो सरफेसपासून खालचा X', Y' लाईनपर्यंतचा जो थर तयार होतो, लेअर तयार होतो, त्याला म्हणायचं सरफेस फिल्म. आता आपण ॲक्च्युअलमध्ये मॉलिक्युलर थेरी काय आहे बघूया. त्यासाठी आपण अजून एक कन्सेप्ट तुम्हाला सांगणार आहे. मॉलिक्युलर थेरी समजून घेत असताना फ्री सरफेस ऑफ लिक्विड काय समजला पाहिजे. आता बघा काय सांगितलं आहे, इट इज द सरफेस ऑफ लिक्विड विच डज नॉट एक्सपिरियन्स एनी शेअरिंग स्ट्रेस. एक्झाम्पल बघा, पाण्याचा सगळ्यात वरचा जो सरफेस आहे त्याच्यावरती शेअरिंग स्ट्रेस नसतो, तो एक स्ट्रेच्ड आउट मेम्ब्रेन वरचा जो सरफेस आहे, जो फ्री आहे, सगळ्यात वरचा सरफेस, त्याला म्हणतात फ्री सरफेस ऑफ लिक्विड. आता ॲक्च्युअल काय आहे बघूया. ॲक्च्युअल सरफेस टेन्शन ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर थेरी जे आपल्याला शिकायचं आहे ते समजून घेऊया. हे शिकत असताना आम्ही इथं 3 मॉलिक्यूल विचारात घेतो आहे. डायग्रॅममध्ये तुम्ही बघताय, डायग्रॅममध्ये एकूण 3 मॉलिक्यूल बघितलेत आपण. पहिला जो आहे A हा मॉलिक्यूल, दुसरा B आणि C. हे मॉलिक्यूल म्हणजे काय की भांड्यामध्ये घेतलेलं जे पाणी आहे त्या पाण्याचे कुठलेही 3 मॉलिक्यूल विचारात घेते. त्यातला A हा असा घेतला आहे विचारात ज्याचा स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स जो आहे तो कम्प्लिटली पाण्यामध्ये आहे. बघा, हा सेंटरचा मॉलिक्यूल तो A हा मॉलिक्यूल आहे, आणि याच्या बाजूचे जे सगळे मॉलिक्यूल्स असतील, ज्या मॉलिक्यूलला A हा सेंटरचा मॉलिक्यूल ओढून घेतो, जिथंपर्यंतचे मॉलिक्यूलला ओढून घेतो त्याला आपण मॉलिक्युलर रेंज म्हणतो. आणि त्या मॉलिक्युलर रेंजमध्ये येणाऱ्या सगळ्या मॉलिक्यूलचं मिळून एक स्पिअर तयार होतो, त्याला आपण स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स म्हणतो. A या मॉलिक्यूलचा इमॅजिनरी स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स जो आहे तो कम्प्लिटली पाण्यामध्ये आहे, आणि त्याच्यामुळं A हा मॉलिक्यूल कुठं ओढला जाईल. बघा, A हा सेंटरचा मॉलिक्यूल आहे, आणि सेंटरच्या मॉलिक्यूलला समजा इकडचे मॉलिक्यूल ओढून घेत आहेत, इकडचे ओढून घेत आहेत. जसा A हा मॉलिक्यूल बाजूच्या मॉलिक्यूलला ओढून घेतो, तसे बाजूचे मॉलिक्यूलसुद्धा Aला ओढून घ्यायचा प्रयत्न करतील. बघा, म्हणजे एक मॉलिक्यूल दुसऱ्या मॉलिक्यूलला ओढतो, त्यावेळेस दुसरा मॉलिक्यूलसुद्धा त्या मॉलिक्यूलला ओढत असतो, फोर्स ऑफ अट्रॅक्शन ॲप्लाय करत असतो. समजा A हा सेंटरचा मॉलिक्यूल आहे, तो मॉलिक्यूल त्याच्या बाजूच्या मॉलिक्यूलला फोर्स ऑफ अट्रॅक्शन करतो, त्याचवेळी त्याच्या दुसऱ्या बाजूचा अपोजिट साईडचा पण मॉलिक्यूल त्याला ओढत असतो. प्रत्येक मॉलिक्यूल Aला आपल्याकडे ओढत असेल तर A कुठं जाणार, तर A हा कुठंच जाणार नाही. एक एक्झाम्पल सांगतो बघा, रस्सीखेचमध्ये तुम्ही रस्सीखेच हा खेळ आहे, त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की जर तसं A या मॉलिक्यूलचं काय होतं की A या मॉलिक्यूलला ॲप्लाय होणारा जो मॉलिक्युलर फोर्स आहे तो सगळ्या बाजूनं सारखा असल्यामुळं तो तिथंच थांबतो, एका ठिकाणी स्टेबल थांबतो.
म्हणजे भांड्यात घेतलेलं पाणी जे खालचं पाणी असतं, जे मधला कुठला तरी एखादा पाण्याचा मॉलिक्यूल विचारात घेतला आपण, तर तो एका ठिकाणी स्टेबल असतो. आणि त्याचं कारण का, की त्या मॉलिक्यूलला ओढणारे सगळे मॉलिक्यूल सगळ्या बाजूला असतात. त्यामुळे तो सगळ्या बाजूनं सारखा फोर्स अप्लाय झाल्यामुळं मॉलिक्यूल कुठंही ओढला जात नाही, तो एका ठिकाणी स्टेबल असतो. म्हणून इथं आम्ही सायंटिफिकली किंवा कसं सांगू शकतो की ए या मॉलिक्यूलला ॲप्लाय होणारा जो मॉलिक्युलर फोर्स आहे, त्याच्या मॉलिक्युलर रेंजमध्ये येणारे सगळे मॉलिक्यूल त्याला सेम फोर्स ॲप्लाय करतील. ह्याचा जो स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स आहे हा कम्प्लिटली पाण्यामध्ये असल्यामुळं याला सगळ्या बाजूनं सगळीकडे समान फोर्स ॲप्लाय होतो आणि त्यामुळं ए हा मॉलिक्यूल कुठंही मूव्ह होत नाही, तो एका ठिकाणी स्टेबल असतो. आता बघूया मॉलिक्यूल बी. मॉलिक्यूल बी हा असा आहे जो सरफेस फिल्मच्या दरम्यानचा आहे. म्हणजे सरफेस फिल्म कुठून कुठंपर्यंत असते, तर एक्स वाय या लाईनपासून एक्स डॅश वाय डॅश या लाईनपर्यंत. आणि मॉलिक्यूल बी हा अशा ठिकाणी तो एक्स डॅश वाय डॅश लाईनपासून एक्स वाय या लाईनच्या दरम्यानचा आहे. म्हणजे सरफेसपासून एक्स डॅश वाय डॅश लाईनपर्यंतच्या दरम्यानचा आहे. हा असा मॉलिक्यूल आहे ज्याचा जर स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स ड्रॉ केला तर त्याचा काही भाग पाण्याच्या सरफेसच्या बाहेर जातो, काही भाग पाण्याच्या सरफेसच्या बाहेर जातो. आता समजा बी हा मॉलिक्यूल आहे, आता जिथं पॉईंटर आहे तो आहे बी हा मॉलिक्यूल. तो मॉलिक्यूल खालच्या कुठंपर्यंतच्या मॉलिक्यूलला फोर्स ॲप्लाय करेल, तर सर्कलपर्यंतच्या. तसंच इकडच्या बाजूच्या, डाव्या बाजूच्या, उजव्या बाजूच्या, तसंच वरच्या बाजूच्या मॉलिक्यूलला फोर्स ऑफ अट्रॅक्शन ॲप्लाय करेल. पण ठराविक रेंजनंतर, ठराविक अंतरानंतर वॉटरचे मॉलिक्यूलच नाही आहेत का, तर वरती काय आहे, सरफेस आहे. सरफेसच्या वर काय संख्या कमी येते तिथं. त्यामुळे वॉटरचा फोर्स जे आहे बाजूचे, बी हा सेंटरचा जो मॉलिक्यूल आहे त्या मॉलिक्यूलला वॉटरचे मॉलिक्यूल जो फोर्स ॲप्लाय करतील त्या तुलनेमध्ये एअरचा फोर्स खूप कमी असतो. आणि त्यामुळं बी या मॉलिक्यूलचा स्पियर जो असतो, स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स जो आहे, त्याचा काही भाग पाण्याच्या वरती गेला आहे, पाण्याच्या सरफेसच्या वरती गेला आहे. त्यामुळं जेवढे मॉलिक्यूल त्याला खाली ओढणार आहेत तेवढे मॉलिक्यूल त्याला वर ओढणारे नाही आहेत. त्यामुळं त्याच्यावरती असणारा जो रिझल्टंट फोर्स जो आहे तो खालच्या बाजूनं असतो. समजलं आहे का बघा. आपण ए या मॉलिक्यूलमध्ये बघितलं, एमध्ये असं बघितलं की ए हा जो सेंटरचा मॉलिक्यूल आहे त्याला ओढणारे बाकी सगळे बाजूचे मॉलिक्यूल पाण्यामध्येच आहेत, पाण्याचेच आहेत का, तर ह्याचा सगळा स्पियर कुठं आहे, पाण्यामध्ये आहे, वॉटरमध्ये. वॉटरचा जो ह्या ए या मॉलिक्यूलचा जो स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स आहे तो कम्प्लिटली पाण्यामध्ये आहे. त्यामुळे त्याला जो रिझल्टंट नेट जो फोर्स ॲप्लाय होतो तो 0 होतो का, तर सगळीकडे समान ताकदीनं ओढलं जाते. पण समान फोर्सनं इथं ओढलं जात नाही बीमध्ये. कारण काय होतं की ह्याचा स्पियर ऑफ इन्फ्लुएन्सचा काही भाग पाण्याच्या बाहेर जातो. त्यामुळे वरती फोर्स नाही आहे, वरती जो फोर्स आहे तो अतिशय कमी आहे, वीक फोर्स आहे. त्याच्या तुलनेत डाऊनवर्ड डायरेक्शनला ॲप्लाय होणारे ॲरोज बघा, खालच्या बाजूला जे ओढणारे मॉलिक्यूल्स आहेत ते खूप जास्त आहेत. त्यामुळं बी या मॉलिक्यूलला रिझल्टंट फोर्स हा डाऊनवर्ड डायरेक्शनने असतो. आता बघा, हा जो बी हा पॉईंट बघितला तो आम्ही सरफेस फिल्मच्या दरम्यानचा बघितला, एक्स वाय आणि एक्स डॅश वाय डॅश लाईनच्या दरम्यानचा बघितला. एक्स वाय लाईनपासून एक्स डॅश वाय डॅश लाईनच्या दरम्यानचा म्हणजे मॉलिक्युलर रेंजमधला आपण तो बी हा मॉलिक्यूल बघितला. आता आपण तिसरा एक मॉलिक्यूल बघणार आहे, सी. हा जो सी मॉलिक्यूल आहे, हा सी मॉलिक्यूल बरोबर पाण्याच्या सरफेसवरती आहे, जिथं पॉईंटर आहे तिथं आहे बघा. हा जो सी हा मॉलिक्यूल आहे हा बरोबर पाण्याच्या सरफेसवरती आहे. म्हणजे सगळ्या ते खाली ओढतील आणि वरती ओढणारे जे मॉलिक्यूल्स आहेत ते पाण्याचे मॉलिक्यूल्स नाही आहेत का, तर ह्याचा अर्धा स्पियर ऑफ इन्फ्लुएन्सचा अर्धा जो स्पियर आहे, हाफ स्पियर आहे, तो पाण्याच्या बाहेर आहे. आणि मग पाण्याच्या बाहेर असणारे ते कशाचे मॉलिक्यूल असतील, तर एअरचे असतील, गॅस मॉलिक्यूल्स असतील. आणि गॅस मॉलिक्यूल्सची डेन्सिटी खूप कमी असते. गॅसची डेन्सिटी का, तर गॅसचे मॉलिक्यूल हे खूप लांब लांब असतात, वॉटरचे मॉलिक्यूल तसं नसते, खूप जवळ असतात. त्यामुळे वॉटरचे मॉलिक्यूल जो डाऊनवर्ड डायरेक्शनने फोर्स ॲप्लाय करतील त्याच्यापेक्षा खूप कमी फोर्स एअरचे मॉलिक्यूल पाण्याच्या मॉलिक्यूलला ॲप्लाय करतात. त्यामुळं पाण्याच्या सरफेसवरचा जो सी हा मॉलिक्यूल आहे त्याच्यावरती जो नेट रिझल्टंट फोर्स असणार आहे तो खालच्या बाजूने आहे. सगळ्यात जास्त त्याला कुठं ओढलं जातं, खाली ओढलं जातं. मग एक गोष्ट आमच्या लक्षात आली की पाण्याच्या मधला आम्ही खालचा जर एखादा मॉलिक्यूल बघितला तर त्याच्यावरती जो रिझल्टंट फोर्स ॲप्लाय होतो तो रिझल्टंट फोर्स हा 0 येतो. इथं बी हा मॉलिक्यूल बघितला जो सरफेसच्या जरा खालचा आहे, त्याच्यावरती सुद्धा जो रिझल्टंट फोर्स ॲप्लाय होतो तो मात्र डाऊनवर्ड डायरेक्शननी खालच्या बाजूनं होतो का, तर ते वॉटरचे मॉलिक्यूलची संख्या खाली जास्त असल्यामुळं त्याला खाली ओढलं जातं. आणि सी हा जो मॉलिक्यूल बघतोय तो असा मॉलिक्यूल आहे तो बरोबर पाण्याच्या सरफेसवरती आहे, वॉटरच्या सरफेसवरती आहे. त्यामुळं त्याचा हाफ
स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स वॉटरच्या बाहेर जातो, म्हणजे एअरमध्ये जातो. एअरची डेन्सिटी खूप कमी असते, त्यामुळे त्याला अपवर्ड डायरेक्शननी फोर्स निग्निजिबल अतिशय कमी, जवळपास नसतोच. त्यामुळे रिझल्टंट जो फोर्स आहे तो डाऊनवर्ड डायरेक्शनने अप्लाय होतो. आणि त्यामुळे आमच्या लक्षात असं येतं की जेवढे मॉलिक्यूल वॉटरच्या सरफेसवरती असतात त्या सगळ्या मॉलिक्यूलना कुठं ओढलं जातं तर खालच्या बाजूने ओढलं जातं. म्हणून कुठल्याही वॉटरचा जो सरफेस असतो त्याच्यावरती डाऊनवर्ड डायरेक्शनचा फोर्स असतो. आणि त्या डाऊनवर्ड डायरेक्शन फोर्समुळं, रिझल्टंट डाऊनवर्ड फोर्समुळं सरफेसवरच्या XY रिझल्टंट डाऊनवर्ड फोर्स असतो. प्रत्येक मॉलिक्यूलला खाली ओढलं जातं, डाऊनवर्ड डायरेक्शननं ओढलं जातं. त्यामुळं पाण्याच्या सरफेसवरती एक प्रकारचा ताण येतो, टेन्शन येतं, ते पाणी खाली ओढलं जातं. आणि तो जो ताण आहे त्याच्यावरती जे टेन्शन येतं आहे त्या टेन्शनला म्हणायचं सरफेस टेन्शन. काय म्हणायचं? सरफेस टेन्शन. आता आमच्या लक्षात आलं असेल की सरफेस टेन्शन म्हणजे नेमकं काय, तर जे वॉटरचे मॉलिक्यूल पाण्याच्या किंवा जे मॉलिक्यूल सरफेसवरती आहेत, लिक्विडच्या किंवा वॉटरच्या सरफेसवरती असणारे जे मॉलिक्यूल आहेत त्या मॉलिक्यूलला ॲप्लाय होणारा जो रिझल्टंट फोर्स आहे तो नेट रिझल्टंट फोर्स हा डाऊनवर्ड डायरेक्शन आहे. त्यामुळे सरफेसवरचे सगळे मॉलिक्यूल हे खाली ओढले जातात, पाण्याच्या आतमध्ये ओढले जातात. त्यामुळं त्याच्यावरती एक प्रकारचा ताण येतो, स्ट्रेस येतो. आणि तो स्ट्रेस, ते जे टेन्शन येतं त्या टेन्शनला म्हणायचं सरफेस टेन्शन. आणि म्हणूनच कुठल्याही वॉटरच्या सरफेसवरती एक प्रकारचं टेन्शन असतं, ताण असतं. ते पाणी कमीत कमी जागेमध्ये जायचा प्रयत्न करत असते, खाली जायचा प्रयत्न करत असते. आणि त्याच्यामुळे त्याच्यावरची जे टेन्शन येतं त्याला सरफेस टेन्शन म्हणायचं. आणि म्हणूनच मी मगाशी जे 2-3 एक्झाम्पल सांगितले की वॉटर स्पायडर हा कोष्टीसारखा जो झुरळासारखा किडा असतो जो पाण्याच्या वरती सरफेसवरती इझिली फिरू शकतो. त्याचं कारण काय, तर पाणीचा जो वरचा सरफेस असतो त्याच्यावरती टेन्शन असतं, ताण असतो आणि त्याच्यामुळे तो इझिली वरती फिरू शकतो. किंवा आम्ही साठलेल्या पाण्यावरती जर दगड फेकून मारला तर त्याचे बाउन्स होतात. त्याचं कारण का, की सरफेसवरून तो टप्पा खातो, बाउन्स घेतो. त्याचं कारण का, तर सरफेसवरती एक काय असते, टेन्शन असते. ऑलरेडी ते खाली जायचा प्रयत्न करत असतं, त्यामुळे दुसऱ्या बॉडीला ते पहिलं पटकन खाली जाऊ देत नाही आहे. सरफेसवरती काय असतं, टेन्शन असतं. आम्ही पाणी हातात घेतलं आणि ते हवेमध्ये फेकलं तर पाण्याचे जे ड्रॉप तयार होतात ते कारण मुख्य असं आहे की लिक्विडची अजून एक प्रॉपर्टी आहे की लिक्विड हे कमीत कमी जागेमध्ये ऑक्युपाय व्हायचा प्रयत्न करतं, कमीत कमी जागेमध्ये बसायचा प्रयत्न करतं. आणि लिक्विडचा मिनिमम ऑक्युपाईंग एरिया जो असतो तो असतो स्पियर. आणि तो स्पियर जो असतो तो ऑलरेडी ऑक्युपाय झालेला असतो मिनिमम सरफेस एरियामध्ये. त्यामुळे त्याच्या सरफेसवरती काय येतं, टेन्शन येतं, त्याला म्हणायचं सरफेस टेन्शन. तर ही बघितली आपण मॉलिक्युलर थेरी. मॉलिक्युलर थेरी तुमच्या लक्षात आली असेल, 3 मॉलिक्युलवरून मॉलिक्युलर ए, मॉलिक्युलर बी आणि मॉलिक्युलर सी या 3 मॉलिक्युलवरून आपल्याला मॉलिक्युलर थेरी समजते. आता आपण जे बघणार आहे तो आहे पॉईंट सरफेस टेन्शन आणि सरफेस एनर्जी. हे दोन्ही मिळते जुळते पॉईंट आहेत, सरफेस टेन्शन आणि सरफेस एनर्जी. आता जी डायग्रॅम तुम्ही बघताय तो मगाशी बघितलेल्या डायग्रॅमचा, म्हणजे हा जो भांडे आणि त्याच्यामध्ये घेतलेलं पाणी आहे या डायग्रॅमचा टॉप व्ह्यू आहे. म्हणजे आपण एखाद्या भांड्यामध्ये पाणी घेतलं, समजा एखाद्या काचेच्या गोल सर्क्युलर भांड्यामध्ये आपण पाणी घेतलं आणि त्याचा टॉप व्ह्यू बघितला, म्हणजे वरून बघितलं त्याला, तर ते असं दिसेल. म्हणजे वरून कसं दिसेल तर ते सर्क्युलर दिसेल. आणि वरून आम्हाला बघताना काय दिसणार आहे, तर आम्हाला पाण्याचा सरफेस दिसेल. तो जो सरफेस आहे तो आपण या डायग्रॅममध्ये बघतो आहे, त्याला आपण फोर्स ऑफ सरफेस टेन्शन बघणार आहे याच्यामध्ये. मग बघा, एखाद्या पाण्याचं आपण एखाद्या भांड्यामध्ये पाणी घेतलं आणि त्या पाण्याचा आम्ही सरफेस बघत असेल, टॉप व्ह्यू बघत असेल, तर त्या सरफेसवरती जर एक टेंजेन्शियल इमॅजिनरी लाईन ड्रॉ केली आम्ही, म्हणजे समजा हा पाण्याचा सरफेस आहे, हा हे भांडं आहे आणि हा पूर्ण जो दिसतो आहे आम्हाला तो पाण्याचा सरफेस आहे. आणि पाण्याच्या सरफेसवरती आम्ही एक PQ नावाची एक इमॅजिनरी लाईन ड्रॉ केली. त्या लाईनवरचा कुठलाही मॉलिक्यूल बघितला, समजा इथला मॉलिक्यूल बघितला सरफेसवरचा, तर त्या सरफेसवरच्या मॉलिक्यूलला दुसरा सरफेसवरचा मॉलिक्यूल इकडे ओढत असेल, तर तसंच या PQ लाईनवरच्या त्याच मॉलिक्यूलला इकडचा एखादा मॉलिक्यूल सरफेसवरचाच ओढत असेल. समजा इथला मी एखादा मॉलिक्यूल बघितला, त्या मॉलिक्यूलला इकडचा एखादा मॉलिक्यूल फोर्स ॲप्लाय करत असेल, तर त्याच्याच बरोबर अपोजिट डायरेक्शन एखादा मॉलिक्यूल काय करतो, फोर्स ऑफ अट्रॅक्शन ॲप्लाय करतो, कोहेसिव्ह फोर्स ॲप्लाय करतो. म्हणजे PQ ही जी आम्ही एक जी इमॅजिनरी लाईन ड्रॉ केलं आहे, कुठं टँजेन्शियल लाईन ड्रॉ केले सरफेसवरती, त्या सरफेसवरच्या त्या लाईनवरचा कुठलाही मॉलिक्यूल जर आम्ही विचारात घेतला
तर त्या मॉलिक्यूलला इक्वल अँड अपोजिट फोर्सेस सरफेसवरतीच ॲप्लाय होतात आणि ते जे फोर्सेस आहेत त्या फोर्सवरून आम्ही त्याचं सरफेस टेन्शन कॅल्क्युलेट करू शकतो. मग सरफेस टेन्शनची डेफिनेशन ह्याच्यावरून या PQ लाईनवरून आम्ही सांगू शकतो. सरफेस टेन्शनची डेफिनेशन कशी सांगता येईल, तर सरफेस टेन्शन T इज डिफाइन्ड ॲज, सरफेस टेन्शन हे T या नोटेशन दाखवतात. आणि सरफेस टेन्शन T इज डिफाइन्ड ॲज टेंजेन्शियल फोर्स ॲक्टिंग पर युनिट लेंथ. या टेंजेन्शियल फोर्स या PQ लाईन आम्ही टेंजेन्शियल लाईन ड्रॉ केले, त्या लाईनवरच्या कुठल्याही पॉईंटला कुठल्याही वॉटर मॉलिक्यूलला जो टेंजेन्शियल फोर्स ॲप्लाय होतो तो जो फोर्स आहे पर युनिट लेंथ जो फोर्स ॲप्लाय होतो त्याला म्हणतात सरफेस टेन्शन. डेफिनेशन थोडक्यात सांगता येईल कशी, एका वाक्यात, जर सरफेस टेन्शन T इज डिफाइन्ड ॲज द टेंजेन्शियल फोर्स पर युनिट लेंथ, त्याला म्हणायचं सरफेस टेन्शन. म्हणून सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला आहे सरफेस टेन्शनचा, सरफेस टेन्शन T इज इक्वल टू टेंजेन्शियल फोर्स डिवायडेड बाय लेंथ पर युनिट लेंथ. डेफिनेशन थोडक्यात तुम्ही एका वाक्यात अशी लक्षात ठेवायची आहे, द टेंजेन्शियल फोर्स पर युनिट लेंथ इज नथिंग बट सरफेस टेन्शन. किंवा असं म्हटलं तरी चालतं आहे, सरफेस टेन्शन T इज डिफाइन्ड ॲज टेंजेन्शियल फोर्स F पर युनिट लेंथ L, दॅट इज सरफेस टेन्शन. आणि फोर्स हा न्यूटनमध्ये मोजतात आणि लेंथ ही मीटरमध्ये, फोर्स हा न्यूटनमध्ये, लेंथ ही मीटरमध्ये, म्हणून न्यूटन पर मीटर हे सरफेस टेन्शनचं काय आहे, SI युनिट आहे. सरफेस टेन्शनचं SI युनिट कसं तयार होतं, न्यूटन पर मीटर. का तर सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला कसा आहे, T इज इक्वल टू सरफेस टेन्शन T इज इक्वल टू काय येतं आहे, T इज इक्वल टू F अपॉन L. F हा फोर्स आहे जो न्यूटनमध्ये मोजतात आणि L ही लेंथ आहे मीटरमध्ये, म्हणून सरफेस टेन्शन Tचं SI युनिट होतं न्यूटन पर मीटर. आता पुढचा जो पॉईंट बघायचा, सरफेस टेन्शन आम्ही बघितलं, आता बघायचं आहे सरफेस एनर्जी. सरफेस एनर्जी म्हणजे काय आधी थोडक्यात सांगतो. सरफेसवरचे जेवढे सगळे मॉलिक्यूल असतात त्या मॉलिक्यूलना सरफेसच्या खाली जे पाण्यामध्ये असणारे जे मॉलिक्यूल असतात, म्हणजे आपण मगाशी डायग्रॅममध्ये इथं बघितलं की सरफेसवरचे मॉलिक्यूल म्हणजे कुठले, C हा जो मॉलिक्यूल आहे किंवा B हा मॉलिक्यूल हा पण सरफेसच्या जवळचा मॉलिक्यूल आहे. ह्या अशा जवळच्या मॉलिक्यूलना जे पाण्यामध्ये आतमध्ये असणारे जे मॉलिक्यूल आहेत ते ओढून घ्यायचा प्रयत्न करतात खालच्या बाजूला, कळते का. म्हणजे सरफेसवरच्या मॉलिक्यूलना त्याच्या खालचे जे मॉलिक्यूल आहेत, सरफेसच्या खालचे जे मॉलिक्यूल आहेत ते खाली ओढायचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे त्याच्याकडे जी एनर्जी येते त्याला म्हणायचं सरफेस एनर्जी. थोडक्यात आम्ही असं म्हणू शकतो की सरफेसवरच्या मॉलिक्यूलला खाली ओढताना जे वर्क तयार होतं, जे वर्क डन होतं त्याला म्हणायचं सरफेस एनर्जी. म्हणजे थोडक्यात मी आज सांगू शकतो, द वर्क हॅज टू बी डन टू ब्रिंग एनर्जी ऑफ मॉलिक्यूल इन द सरफेस लेअर इज कॉल्ड ॲज सरफेस एनर्जी ऑफ लिक्विड. म्हणजे सरफेसवरच्या मॉलिक्यूलना त्याच्या खालचे मॉलिक्यूल ओढत असताना जी एनर्जी तयार होते, जे वर्क डन होतं ते वर्क डन म्हणजे काय असतं, तर सरफेस एनर्जी. आपल्याला हेतलं आता सरफेस एनर्जी आणि सरफेस टेन्शनमधलं जे रिलेशन आहे ते बघण्यासाठी आपण एक इक्वेशन, एक डेरिव्हेशन छोटंसं बघणार आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की सरफेस एनर्जी आणि सरफेस टेन्शन नेमकं काय आहे. तर आपण बघूया रिलेशन बिटवीन सरफेस एनर्जी अँड सरफेस टेन्शन काय आहे नेमकं. तर बघा, आपण एक रेक्टँग्युलर फ्रेम कन्सिडर करतो. रेक्टँग्युलर फ्रेम म्हणजे काय की एक समजा तारेची फ्रेम तयार केली आहे, त्याला आपण म्हणजे अशी आयत आकृती एक फ्रेम केले. काय फ्रेमला नाव दिलं, एक फ्रेम आहे ते आपण म्हणूया PSQR असे म्हणूया, किंवा इथून ही अशी एक आपण तारेची आयताकृती फ्रेम तयार केली आणि त्या फ्रेमला एक बाजू अशी जोडली जी इझिली मूव्ह होऊ शकते. म्हणजे लक्षात येते का, एक आपण अशी रेक्टँग्युलर फ्रेम तयार केली, त्या फ्रेमला जी मोकळी बाजू राहते त्याला एक अशी फ्रेम जोडली, अशी बाजू जोडली, ती इझिली मागे पुढे होऊ शकते. म्हणजे एक तार घेतली आपण, त्याचा असा आकार तयार केला आणि त्या आकाराला एक बाजू अशी जोडली इकडच्या बाजूला जी इझिली मूव्ह होऊ शकते. बघा आता हे कसं सांगणार आहे मी, बघा, कन्सिडर ए रेक्टँग्युलर फ्रेम ऑफ वायर P_S_S. बघा, रेक्टँग्युलर फ्रेम ऑफ वायर कुठली, P_S_S. ही अशी रेक्टँग्युलर फ्रेम तयार केली, त्याला एक QR नावाची एक वायर अशी जोडली. QR ही इझिली मागे पुढे काय होऊ शकते, मूव्ह होऊ शकते, फ्रीली तू मागे पुढे होऊ शकते. आता ही फ्रेम आम्ही काय केलं की एका सोप सोल्युशनमध्ये बुडवली, म्हणजे साबणाच्या पाण्यात बुडवली. तर काय होतं की इथं जी निळ्या रंगाची फ्रेम तयार झालेली दिसते ती आहे ती सोप सोल्युशनची फिल्म आहे, त्याला फिल्म तयार होते.
एक एक्झाम्पल सांगतो बघा. आपण यात्रेमध्ये ते फुगे उडवण्यासाठी फुगे असं फुंकलं, ते साबणाच्या पाण्यात बुडवायचं आणि त्याला जी फिल्म तयार झाली की त्याला फुकलं की त्याच्यातून बबल्स निघतात, फुगे निघतात. तीच फिल्म आपण बघतो इथं. फक्त ही आयताकृती फिल्म केले, त्याची एक बाजू इझिली मागे पुढे होऊ शकते अशी ठेवले आणि बाकी रेक्टँग्युलर फिक्स बॉडी आहे, फिक्स फ्रेम आहे. ही फ्रेम आपण काय केलं, तशी साबणाच्या पाण्यात बुडवली आणि बाहेर काढली तर काय लक्षात होईल आपलं, काय होईल, त्याला एक फिल्म तयार झालेली लक्षात येतं. ही जी फिल्म तयार होते त्या फिल्मला इथं जी QR ही जी बाजू आहे ही फ्री आहे. आता फिल्मला दोन बाजू येतात, एक अलीकडची आणि एक पलीकडची. फिल्मचे दोन्ही बाजू येतील, दोन सरफेस येतात, एक खालचा आणि एक वरचा, किंवा आपण व्हर्टिकल पकडली तर एक वरची आणि एक खालची, अशी दोन सरफेस त्याला तयार होतील. या फिल्मला जी फ्री जी बाजू आहे, म्हणजे QR ही जी बाजू आहे, QR ही जी बाजू आहे त्याच्यावरती ती फिल्म फोर्स ॲप्लाय करते. म्हणजे काय सांगतो आहे का, जी रेक्टँग्युलर फ्रेमला फिल्म तयार होते त्या फिल्मला एक टेंडन्सी असते की ते कमीत कमी जागेमध्ये ऑक्युपाय व्हायचा प्रयत्न करतं, म्हणजे कॉम्प्रेस होते किंवा ऑक्युपाय होत असते, छोटी व्हायचा प्रयत्न करते. त्यामुळं काय होतं, या QR जी फ्री आहे बाजू, त्या बाजूवरती फोर्स ॲप्लाय होतो, तो आतल्या बाजूनं. म्हणजे ती फिल्म छोटी व्हायचा प्रयत्न करते आणि छोटी होत असताना ती कुठं ओढली जाते, आतमध्ये ओढली जाते. समजा त्याला आतमध्ये ओढली जात असताना तेवढाच फोर्स ती QR ही बाजू बाहेरच्या बाजूने ॲप्लाय करते. इक्वल अँड अपोजिट फोर्स ॲप्लाय होतो. जर F एवढा फोर्स ॲप्लाय होत असेल तर तेवढाच फक्त अपोजिट बाजूनं F' एवढा फोर्स ॲप्लाय होतो. म्हणजे काय बघा, आता मी पुन्हा एकदा सांगतो की काय काय झालं. आपण एक फ्रेम केली, रेक्टँग्युलर फ्रेम बनवली. रेक्टँग्युलर फ्रेम ज्याला आपण नाव दिलं PP', त्याची एक फ्री बाजू जोडली जी इझिली मूव्ह होऊ शकते, सरकू शकते मागे पुढे, त्याला नाव दिलं QR. आता ही फ्रेम आम्ही त्या साबणाच्या पाण्यात बुडवली. साबणाच्या पाण्यात बुडवून बाहेर काढली की त्याला काय तयार झाली, एक फिल्म तयार झाली. आम्ही जर याला फुकलं तर ह्याच्यातून काय तयार होतील, बबल्स तयार होतील. तुमच्या एक्झाम्पल लक्षात यावं म्हणून सांगितलं. आता ही जी फ्रेम आहे, ह्या फ्रेमला तयार झालेली जी फिल्म आहे ती फिल्म कमी जागेत ऑक्युपाय व्हायचा प्रयत्न करत असते, छोटी व्हायचा प्रयत्न करत असते. अशा वेळेस QR या बाजूवरती, कारण ही फ्री आहे बाजू, या QR या बाजूवरती फोर्स ॲप्लाय होतो आणि ती आतमधल्या बाजूला सरकते. तेवढाच फोर्स अपोजिट डायरेक्शनला पण ॲप्लाय होत असतो. आता ही किती अंतर सरकते, समजा इथून इथंपर्यंत, म्हणजे R पासून R' पर्यंत एवढं अंतर सरकली, तर समजा DX एवढं अंतर सरकली. समजा ही इथून इथंपर्यंत सरकली तर किती अंतर सरकली, ही DX एवढं अंतर सरकली आणि त्यासाठी F एवढा फोर्स ॲप्लाय झाला. बघा, फ्रेमच्या QR या बाजूवरती फोर्स ॲप्लाय झाला. किती ॲप्लाय झाला, F एवढा फोर्स ॲप्लाय झाला आणि त्याची डिस्प्लेसमेंट झाली, किती झाली, DX एवढी झाली. समजा हे जे अंतर आहे हे DX एवढं आहे, DX एवढं डिस्प्लेसमेंट झाली. F एवढा फोर्स ॲप्लाय झाला, DX एवढी डिस्प्लेसमेंट झाली, म्हणजे तिथं वर्क झालं असं म्हणतात. कारण वर्कचा फॉर्म्युला आहे वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. F एवढा फोर्स ॲप्लाय झाला, डिस्प्लेसमेंट DX एवढी झाली, F इंटू डिस्प्लेसमेंट झाली, म्हणजे काय झालं, वर्क झालं. तर आता इथं रिलेशन बघायचं आपल्याला सरफेस एनर्जी आणि सरफेस टेन्शनचं. पहिल्यांदा आपण सरफेस टेन्शन किती येईल आणि तिथं फोर्स किती ॲप्लाय होईल बघूया. F एवढा फोर्स ॲप्लाय होतो, तो किती, सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला आपण बघितला मगाशी, तो होता सरफेस टेन्शन T इज इक्वल टू फोर्स अपॉन लेंथ, फोर्स पर युनिट लेंथ. मग फोर्स अपॉन लेंथवरून F जर कॅल्क्युलेट केला, इथं Fचा फॉर्म्युला F इज इक्वल टू, हे जे L आहे ते Tला मल्टिप्लाय होईल, F इज इक्वल टू T इंटू L अप्लाय होईल. मग इथं आम्ही फॉर्म्युला लिहिला, ॲप्लाय होणारा जो हा F हा फोर्स आहे तो कॅल्क्युलेट केला तर तो किती येईल, F इज इक्वल टू T इंटू 2L येईल. F इज इक्वल टू किती येईल, T इंटू काय येईल, 2L. F इज इक्वल टू काय येईल, T इंटू 2L. बघा 16 नंबरचं जे इक्वेशन आपण खाली बघतोय, F इज इक्वल टू काय आहे, T इंटू 2L. आता तुम्ही म्हणाल सर F इज इक्वल टू T इंटू L यायला पाहिजे, हे 2 का आलं, तर 2चं कारण हे असं आहे की इथं जे सरफेसवरती जी फिल्म तयार होते त्या फिल्मला दोन बाजू आहेत, एक मागची बाजू आणि एक पुढची बाजू. आपल्याला दिसते ती बाजू आणि त्याच्या खालची एक बाजू, अशा दोन बाजू असतात, दोन सरफेस आहेत, म्हणून ते Lच्या ऐवजी काय येईल, 2L असेल. का तर त्याला सरफेस किती असतात, 2. म्हणून ॲप्लाय होणारा फोर्स जो आहे तो F इज इक्वल टू किती असतो, T इंटू 2L. 2चा अर्थ असा होतो, 2 म्हणजे 2 सरफेस असतात. आता मग F एवढा फोर्स ॲप्लाय केला आणि DX एवढी डिस्प्लेसमेंट झाली तर तिथं वर्क तयार होतं. मग झालेलं वर्क आम्ही जर DW म्हटलं तर DW इज इक्वल टू काय म्हणायला लागेल, ॲप्लाय झालेलं फोर्स आणि झालेलं डिस्प्लेसमेंट, म्हणजेच DW इज इक्वल टू F इंटू DX. आता हे तुमच्या लक्षात येते का बघा,
पुन्हा एकदा सांगतो, जर वर्क होत असेल तर वर्कचा फॉर्म्युला फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. इथं वर्क होतं म्हणजे ती सरकते फ्रेम सरकते पुढे. किती सरकते तर DX एवढं अंतर सरकते. किती फोर्स ॲप्लाय झाल्यामुळे सरकते, F एवढा फोर्स ॲप्लाय झाल्यामुळं. मग F एवढा फोर्स ॲप्लाय झाला, DX एवढी डिस्प्लेसमेंट झाली आणि त्यामुळं DW हे एवढं वर्क झालं. ते आम्ही कॅल्क्युलेट केलं. DW वर्क इज इक्वल टू F इंटू काय असतं DX. आता तेच जर आम्ही Fचा फॉर्म्युला, आम्ही इथे Fची जी व्हॅल्यू मिळवले 16 नंबरचं इक्वेशन, F इज इक्वल टू T इंटू 2L, हे इथं Fच्या ठिकाणी पुट केलं तर इक्वेशन येतं DW इज इक्वल टू T इंटू 2L DX. आता एक लक्षात येते का बघा, 2 म्हणजे 2 सरफेसेस आहेत. 2चा अर्थ सरफेस किती आहेत, 2 आहेत. पण L ही काय आहे, लेंथ आहे. DX ही काय आहे, ही पण लेंथ आहे. DX ही डिस्प्लेसमेंट आहे आणि L ही लेंथ आहे. L ही Q आणि Rच्या दरम्यानची जी वायरची लेंथ आहे त्याला आपण L म्हणतो, Q Rची लेंथ. आणि झालेली डिस्प्लेसमेंट जी बाणानं दाखवले, ती ॲरोनं दाखवलेली डिस्प्लेसमेंट आहे DX. मग DX आणि L म्हणजे दोन्ही लेंथ झाल्या. मग लेंथ इंटू लेंथ म्हणजे काय असतं तर एरिया असतो. एरिया म्हणजे आपण नाही का आपण म्हणतो लांबी गुणिले रुंदी. 2 लेंथचं मल्टिप्लिकेशन म्हणजे काय असतं, एरिया असतो. म्हणून DWचा फॉर्म्युला T इंटू एरिया दॅट इज चेंज इन एरिया DA असा होतो. म्हणून इक्वेशन तयार होतो DW इज इक्वल टू T इंटू DA. आणि हे जे T इंटू DA आहे त्यालाच म्हणतात सरफेस एनर्जी. T इंटू DA जे वर्क डन झालं त्या वर्क डनलाच काय म्हटलं जातं, दिस वर्क डन इन स्ट्रेचिंग ऑफ फिल्म इज नथिंग बट काय असतं तर सरफेस एनर्जी. का तर फिल्मला, त्या वायरला, QR या वायरला F एवढा फोर्स ॲप्लाय करून DX एवढी डिस्प्लेसमेंट केली आणि जे वर्क झालं ते वर्क पोटेन्शियल एनर्जीच्या स्वरूपात सेव्ह केलं जातं. आणि ती पोटेन्शियल एनर्जी म्हणजेच काय असतं तर सरफेस एनर्जी असतं. आता T हे सरफेस टेन्शन आहे आणि सरफेस एनर्जीचा फॉर्म्युला आम्हाला मिळाला, सरफेस एनर्जी इज इक्वल टू T इंटू DA. आणि इक्वेशन तयार झालं, सरफेस एनर्जी इज इक्वल टू T इंटू DA. हे रिलेशन आहे सरफेस एनर्जी आणि सरफेस टेन्शन Tमधलं. इक्वेशन 17मध्ये सरफेस एनर्जी इज इक्वल टू काय आहे, T इंटू D आहे आणि याच्यामध्ये जे T आहे त्याला म्हणायचं सरफेस टेन्शन. म्हणून आम्ही म्हणू शकतो दस सरफेस टेन्शन इज ऑल्सो इक्वल टू सरफेस एनर्जी पर युनिट एरिया. सरफेस एनर्जी पर युनिट एरिया. तर हे रिलेशन आहे सरफेस टेन्शन आणि सरफेस एनर्जीमधलं. मला वाटतं आहे आजच्यासाठी आपण एवढं सफिशियंट आहे. आज जे आपण तासाला शिकलो आहे ते तुम्ही नोट्समध्ये बघा आणि जर एखादा पॉईंट तुम्हाला समजला नसेल तर तुम्ही उद्याच्या तासाला किंवा पुढच्या तासाला तुम्ही विचारलं तरी चालतं आहे किंवा तुम्ही मेसेज करून विचारलं चालतं आहे, शाळेत विचारलं तरी चालतं आहे. तुम्हाला डाऊट आला असेल तर तुम्ही विचारा. आज जे शिकवलं आहे ते आजच अभ्यास करा. आजचं शिकवलेलं जर तुम्ही आजच नोट्समध्ये वाचलं, तुमच्या टेक्स्टबुकमध्ये वाचलं तर तुम्हाला ते इझिली समजणार आहे. आपण घेतलेलं डायग्रॅम, घेतलेले इक्वेशन सगळे टेक्स्टबुकमधले आहेत किंवा आपण ज्या नोट्स दिलेत तुम्हाला त्या नोट्समधलंच आहे. ज्यांना नोट्स मिळाले नसतील त्यांनी कॉन्टॅक्ट करून नोट्स घ्या. आणि एक लक्षात ठेवा, तुम्ही आज शिकवलेलं आजच वाचलं तर ते तुम्हाला व्यवस्थित समजणार आहे. तुम्ही आज वाचा, त्यातनं काही जरी नाही समजलं, येणारे डाऊट तुम्ही लिहून काढा, नोट डाऊन करा आणि ते तुम्ही पुढच्या तासाला किंवा नंतर कधीही विचारलं तरी चालतं आहे. मला वाटतं आजच्यासाठी एवढं सफिशियंट आहे. तुम्हाला काय डाऊट आले तर विचारा, आजच्याच वाचा. आज वाचलं तर तुम्हाला समजेल आणि काही शंका असेल तर आपण पुढच्या तासाला बघूच. आणि आजचा जो तास आहे तो आपण इथंच थांबूया. काही शंका असेल तर आपण पुढच्या तासाला चर्चा करू. ओके, धन्यवाद. थांबूया.